नमस्कार. आता चर्चेसाठी आपल्या सोबत आहेत वारकरी संप्रदायाची आवड आणि संत मुक्तापाता मंडळाचे अध्यक्ष, त्याचसोबत मुंबई या ठिकाणी वारकरी संप्रदाय चे अनेक सप्ते वगैरे त्या माध्यमातून ते नेहमीच वारकरी संप्रदायामध्ये सक्रिय राहिलेले जालिंदर शेटावटी हे मुंबईला असतात, परंतु मुंबई आणि गाव दोन्हीकडचा त्यांचा सहवास आहे. ते जनता विकास मंडळ या संस्थेच्या निवडणुकीला सामोरं जात आहे. काय सांगाल तुम्ही जनता विकास मंडळाच्या निवडणुकीला ज्या वेळेला सामोरं जाते, काही शैक्षणिक संस्थेचा तुम्ही तर काही इथून पाठीमागे राजकारणात नव्हता, काय वाटते? कसं आहे सर, ज्या विद्यालयामधून मी शिकलो, स्वर्गीय जिजाभाऊ सर ते माझे आदर्श, आणि त्यांच्या संस्कारामधून मी घडलो आणि या शाळेमधून एक आदर्श विद्यार्थी म्हणून बाहेर पडलो आणि मी एक स्वतःला काहीतरी एक व्यावसायिक म्हणून सिद्ध करता आलं मला. म्हणून गावची आवड, या शाळेमधून काहीतरी करावं ह्या दृष्टिकोनातून मी ह्या निवडणुकीमध्ये सहभाग घेतला. खरं तर कुठल्याही तुम्ही बघितलं असेल, कुठल्याही राजकारणाशी माझा काही संबंध नाही, सगळ्या लोकांशी माझे संबंध चांगले आहेत, परंतु ही एक चांगली लोक माझ्याबरोबर आहेत. त्यांच्यामध्ये काहीतरी ध्येय आहे की चांगलं करू शकतो आपण. एक आदर्श शाळा, एक जिल्हा म्हणा किंवा तालुका स्तरावर जर विचार केला तर पहिल्या 5 मध्ये आपली शाळा येते आणि एक गावच्या मातीची ओढ आणि शाळेची आवड या दृष्टिकोनातून मी या निवडणुकीमध्ये सहभागी झालो. हे झालं. तुम्ही राजकारण जे ते पाहिले, राजकारण विरहित वेगळी, काही मोलखा वेगळी माणसं म्हटलं जातं, तर या गावामध्ये नाही म्हटलं तर तुमच्यावरती प्रेम करणारे असंख्य लोक आहेत. मग त्याच्यामध्ये तुमच्याकडे गटतट नव्हता इथून पाठीमागं, पण आता ह्या निवडणुकीला सामोरं जाताना काही मनामध्ये वाटतं का, काही खंत वाटते का? नाही, कसं आहे पत्रकार साहेब, तसं काही वाटत नाही. निवडणुका डॉक्टर बाबासाहेबांनी जी घटना लिहिली ती घटना अगदी एकदम सरळ मार्गी लिहिली. निवडणुकीला सामोरं जात असताना पॅनल असेल किंवा गटतट असतील, त्याच्यामध्ये सगळ्यांनी सामोरं जात असताना मतदारापर्यंत पोहोचायचं, आपलं म्हणणं मांडायचं आणि ज्याला जास्त मतं पडता येईल तो विजयी होत असतो. निवडणुका ह्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये घडल्या पाहिजेत आणि मला वाटत नाही की माझा कोणाबरोबर संबंध त्याच्यामुळे बिघडतील. हे मी अगदी खेळीमेळीच्या वातावरणात सगळ्यांशी, आता जे माझ्याबरोबर समोर जे उभे राहिलेत त्यांना सुद्धा मी हात मिळवतो, त्यांना सुद्धा प्रेमाने बोलतो. मला वाटत नाही, आणि ग्रामीण भागात तसं व्हायला नाही पाहिजे. अगदी खेळीमेळीच्या वातावरणातच निवडणुका पार पडल्या पाहिजेत, असं माझं मत आहे. या निमित्तानं तुम्ही मतदारांना काय सांगाल? मतदारांना मी सांगू इच्छितो की मी ज्या पॅनलमध्ये उभा आहे ते सर्वच मंडळी सुशिक्षित आहेत, त्यांच्या पुढे काहीतरी ध्येय आहे, विजनरी मंडळी आहेत आणि त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये एक मोठं काम केलंय. त्याच्यामध्ये आमचे बाळासाहेब आवटी असतील, त्यांनी तसं पाहिलं तर एक देशभरामध्ये ग्राहक पंचायतच्या माध्यमामधून अगदी राष्ट्रपती पुरस्कार मिळवलेला आहे. मोठे मोठे आंदोलनं त्यांनी केलेली आणि प्रत्येक आंदोलनामध्ये त्यांना यश आलेलं आहे. ग्रामीण भागात देखील त्यांनी प्रत्येकाचा प्रश्न, लाईट बिल असेल, लाईट मिळत नसेल, कितीतरी डीपी बसवण्याचं काम असेल, त्या होत नव्हती, पण त्यांनी अशी चांगल्या पद्धतीने कामं केलेली आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे अशी काही माणसं आहेत, डॉक्टर साहेब आहेत, डॉक्टर शेख साहेब आहेत, सर्वच मंडळी ह्या पॅनलमध्ये जे विचार केला तर सगळीच मंडळी चांगली आहेत. आणि मला वाटलं की सगळं, मला तर खरं वास्तव एक कुठंच म्हणजे निवडणूक लागावी अशी माझी इच्छाच नव्हती, बिनविरोधच व्हावी अशी इच्छा होती, कारण ही शैक्षणिक संस्था आहे आणि छोटी संस्था आहे. त्यामुळं ठीक आहे, आता लागली, त्याला सामोरं जाणं गरजेचं आहे. पण मी मतदारांना सांगू इच्छितो की शाळेचा विकास समोरची व्यक्ती आली तर ते करणार आहेत, आम्ही करणार आहेत, परंतु सगळी चांगली मंडळी माझ्या बरोबर आहेत. तर आमच्या ह्या कबशी चिन्हावर तुम्ही शिक्का मारून आम्हा सर्वांना विजयी करावं ही आपणा समोर सर्वांना विनंती करतो. याच्यातून एक शेवटचाच मुद्दा त्यांच्या बोलण्यातून आला, त्यांनी आपली चर्चा केली. निवडणूक जे ती होणार आहे, समोर जाणार आहे, परंतु त्या निवडणुकीमुळं जीवनावरती कोणताही परिणाम होणार नाही, माझे कुणाशी संबंध बिघडणार नाही. यातलं एक उदाहरण म्हणजे गावाचं गावपण, गावाची गाव बैठक, गावात असणारे हितसंबंध प्रत्येकाचे जे ते सातत्याने असतात. रोज बरोबरीत असणारी माणसं ही निवडणुकीमुळे संघर्षात जाऊ नये आणि त्यामध्ये कुठंतरी मनामध्ये कलुषित वातावरण तयार होऊ नये, ही भूमिका जी आहे ती इथून मागच्या काळामध्ये राहिलेली आहे, ही पुढच्या काळामध्ये राहील असं त्यांना अपेक्षित आहे. निश्चितपणे तुम्ही जो मुद्दा मांडला तो अशी लाखमोलाच होता. यातून निश्चितपणे गाव म्हणूनही इतरही बोध घेतील. धन्यवाद. धन्यवाद. जनता विकास मंडळ पंचवार्षिक निवडणुकीमध्ये जनता विकास पॅनलचे उमेदवार गुलाब नबी शेख साहेब आपल्या सोबत आहेत. नमस्कार. जनता विकास मंडळ किंवा मला वाटतं ही पहिलीच निवडणूक तुमची आहे. काय नेमकं निवडणुकीला सामोरं जाताना कसं वाटतंय? ही गोष्ट खरी आहे की पहिल्यांदाच आपण म्हणजे निवडणुकीच्या रिंगणात उतरतोय. आजपर्यंत स्वतःला म्हणजे निवडणुकीत उभं राहण्याचा काही विषयच आलेला नाही आणि याही वेळेला म्हणजे असं वाटलं नव्हतं की आपल्याला निवडणुकीला सामोरे जावं लागेल. म्हणजे
या विषयावर इतर आमच्या पॅनलच्या उमेदवारांनी बरंच भाष्य केलेलं आहे. पण मी एकच सांगू इच्छितो की ज्यांच्याकडे निवडणूक टाळण्याची किंवा बिनविरोध करण्याची जबाबदारी होती, त्यांच्याचकडून जर निवडणूक लागली गेली तर ही शोकांतिक आहे. एक शैक्षणिक संस्था आहे, नावाजलेली शैक्षणिक संस्था आहे. मला वाटतं 1954 पासून आपली जे ही संस्था आहे ही कार्यरत आहे. बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत जे दिग्गज आज म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे दिग्गज आहेत, त्यांचं शालेय शिक्षण आपल्या या शाळेत झालेलं आहे. हे आपल्यासाठी फारच म्हणजे अभिमानास्पद आहे. पण अशा ठिकाणी जर ह्या गोष्टी घडत असतील, तर ते तसं नको व्हायला होतं. पण तरीही आम्ही जनता विकास पॅनलच्या माध्यमातून आम्ही लोकांना सामोरे जात आहोत आणि प्रचार दारोदारी आम्ही केलेला आहे आणि आमच्या पॅनलमध्ये एक सुशिक्षित असे चांगले मातब्बर व्यक्ती आहेत, ज्यांचं भरीव कामगिरी आहे सामाजिक क्षेत्रामध्ये आणि आम्ही हे सर्व मिळून जे आहे एकत्रित आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. एक आहे, तुम्ही आता एक मुद्दा तुमच्याकडून आला का ही निवडणूक जी आहे ते बिनविरोध होणं अपेक्षित होतं. म्हणजे जर बिनविरोध होत असती निवडणूक तर तुमचं काय मत होतं जर होणार असती तर? तर बिनविरोध झाली पाहिजे होती, कारण ही शैक्षणिक संस्था आहे. आज जे निवडणुकीचं वातावरण आहे किंवा काल जे काही घडलेलं आहे, तर हे काही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुका नाही आहेत किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका नाही आहेत. एक शैक्षणिक संस्थेची निवडणूक आहे. आज आपण जे काही या निवडणुकीच्या माध्यमातून प्रचारच्या वेळेला जे काही अनुचित प्रकार घडतायत, तर याचा कमीत कमी समोरच्या पॅनलला हा विचार केला पाहिजे की विद्यार्थी जे मंडळी आहेत, आपले चिमुकले विद्यार्थी जे आहेत, त्यांच्यावर काय मानसिकरित्या काय परिणाम होणार आहे या निवडणुकीचा. आपण हे सगळं करून किंवा हे सगळं करत असताना आपल्याला शेवटी आमच्यापैकी कोणीतरी या आता सर्व मतदारांवर अवलंबून आहे, पण आमच्यापैकी कोणीतरी याच्यावर जाणार आहे आणि तिकडे काम करणार आहे संचालक म्हणून. तुमचा मुद्दा होता बिनविरोध होणं अपेक्षित होतं, बिनविरोध झाले, पण उमेदवार संख्या फार 30 पर्यंत गेली. मग आता काम तर प्रत्येकालाच करायचे. मग या समजा जर बिनविरोध भूमिका कडे जायचं असेल तर बऱ्याच जणांनी जे ते माघार घेणं अपेक्षित होतं, पण तसं ते झालं नाही आणि मग त्यातून ती निवडणूक आहे. पण आता तुम्ही जरी ह्या प्रक्रियेला सामोरं जाताय तर ठीक आहे, तुमचं काम जे आहे ते सामाजिक काम मोठं आहे किंवा त्याद्वारे काहींना आपण रोजची जेवणाची सोय करताय 2 टाईम, हे खूप मोठं तुमचं योगदान आहे. पण शालेय म्हणजे ह्या संचालक मंडळामध्ये उद्या जाऊन भविष्यात नेमकं तुमचं एखादं काम करण्याचं ध्येय कोणतं आहे नेमकं? तर हे काम जे त्या संस्थेत आपण जाऊन मार्गी लावू. मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने गेले 6-7 वर्ष मी काम करत आहे. आपल्याला माहीत असेल की मी राजुरी या गावातून उम्मत की खिदमत फाउंडेशन म्हणजे प्रजाची सेवा ही संस्था सुरू केली. राजुरी गावातून सुरू केलेली ही संस्था, या संस्थेच्या माध्यमातून आपण उच्च शिक्षणासाठी जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांना आपण शिष्यवृत्ती देतोय आणि आज जवळजवळ 22 जिल्ह्यातले 700हून अधिक विद्यार्थी आपल्याकडे शिक्षण घेत आहेत. त्यापैकी जवळजवळ 70 विद्यार्थी आपले मेडिकल क्षेत्रात आहेत. याशिवाय आपल्याला माहीत असेल की जुन्नर येथे अंजुमन हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज आहे. गेले वर्षभर आपण त्या व्यवस्थापन समितीमध्ये आहोत आणि त्या शाळेचा विकास करताना आज वर्षभरात जो उल्लेखनीय विकास झालेला आहे तो तमाम जुन्नरकर शहरवासियांनी पाहिला आहे आणि हे सगळं अनुभव माझ्या सोबत आहे. या व्यतिरिक्त मी गेले 31 वर्ष शासकीय सेवेत आहे आणि त्या शासकीय सेवेत असताना या गावासाठी म्हणा किंवा जिल्ह्यासाठी म्हणा आपण भरपूर असं योगदान देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हा सगळा अनुभव गाठीशी आहे. लोकांनी संधी दिल्यानंतर जनता विकास पॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला सर्वांना ग्वाही देतो की एक चांगल्या पद्धतीने उच्च शिक्षणासाठी, एक गुणवत्तेनुसार शिक्षणासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि आम्ही दिलेलं आश्वासन आम्ही पूर्ण करू, हे मी आपल्यासमोर ग्वाही देतो. आपण चर्चेत आज सहभागी झाले त्याबद्दल आपले धन्यवाद. नमस्कार. आपल्या सोबत आहेत जनता विकास पॅनलचे उमेदवार डॉक्टर बाळकृष्ण घंगाळे. डॉक्टर साहेब नमस्कार. आपण जे ते जनता विकास मंडळ या संस्थेची शैक्षणिक संस्थेची निवडणूक लढवत आहे, काय सांगाल निवडणुकीला सामोरं जात असताना नेमकं काय वाटतंय तुम्हाला? प्रथमतः मी या निवडणुकीतून ह्या पॅनलने मला जी संधी दिली त्याच्याबद्दल मी ह्या पॅनल प्रमुखांचे आभार व्यक्त करतो. मी ह्या संस्थेचा मागील 35 वर्षापासूनचा सभासद आहे. 35 वर्षापूर्वी मी सभासद झालेलो आहे. मागच्या पंचवार्षिकमध्ये 2010 ते 2015 यावेळी जी बिनविरोध कमिटी निवडली गेली त्या कमिटीमध्ये देखील मी विश्वस्त म्हणून काम केलेलं आहे.
त्यावेळेस मी 2 वर्ष खजिनदार म्हणून काम केलेलं आहे. माझ्यासोबत बाळासाहेब आवटे असतील, डी.बी. गटकळ असतील, सतीश पाटील असतील, शिवाजी मामा असतील, त्या काळचे जे काही सगळे आम्ही विश्वस्त होतो, हे सगळे विश्वस्त आम्ही एक दिलाने आणि एकजुटीने कामकाज करत होतो. त्या कामकाजामध्ये त्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये मी खजिनदार असताना आणि बाकीच्या आमचे मंडळी खजिनदार वगैरे असताना एकूण 70-1 लाख रुपयाचा निधी आम्ही गोळा केलेला होता. शाळेचं 60 वर्ष शाळेला पूर्ण झाली, त्याबद्दल हिरक महोत्सवी समारंभ आम्ही त्यावेळेस साजरा केला होता आणि सगळे माजी विद्यार्थी एकत्र आणून शाळेच्या विकास कामांना चालना देण्यासाठी मी प्रयत्न केलेला होता. आजही मला जर संधी मिळाली तर त्या संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न करेल, एवढी ग्वाही मी या निमित्ताने ह्या मतदार बंधूंना देतो आणि त्यांनी मला ह्या कब्बशीच्या जनता विकास पॅनेलच्या कब्बशी चिन्हावरती शिक्का मारून आमच्या पॅनेलला विजयी करावं असं आवाहन करतो. धन्यवाद. नमस्कार.